12th स्टँडर्ड बोर्ड एक्झामच्या ग्रामर सिरीजमध्ये आज आपण पाहू मॉडेल ऑक्झिलरी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहू मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी मध्ये कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, आउट टू, विल, शॉल, शुड, वुड, यूज टू, नीड आणि डेअर. तर यामध्ये काय आहे की कॅन, कुड ही तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी काय दर्शवते? ॲबिलिटी आणि कॅपॅसिटी म्हणजे योग्यता, क्षमता, सामर्थ्य तुम्हाला दर्शवते. म्हणजे सपोज जर मी म्हटलं आय कॅन कम म्हणजे मी येऊ शकतो, म्हणजे माझ्यात कॅपॅसिटी आहे, माझ्यात ॲबिलिटी आहे, माझ्यात क्षमता आहे तिकडे येण्याची. चला, मे म्हणजे पॉसिबिलिटी आहे ना, शक्यता. कशी शक्यता? कमी शक्यता, लेस सर्टनिटी. हा लेस सर्टनिटी मे मधला शब्द आहे. आणि परमिशन, आणि परमिशनसाठी आपण काय कशाचा यूज करतो? मेचा. आपण नेहमी विचारतो मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅडम, मे आय गो टू. तर मेनी काय दर्शवले जाते? शक्यता आणि परवानगी. नंतर येतो शब्द माइट. माइटनी काय दर्शवले जाते? लेस पॉसिबिलिटी, कमी शक्यता. नंतर आहे मस्ट आणि आउट टू. मस्ट आणि आउट टू म्हणजे व्हायलाच हवं, करायलाच हवं, कंपल्शन. ऑब्लिगेशन म्हणजे बंधन. मोरल ड्युटी म्हणजे नैतिक कर्तव्य, काय करणं चांगलं आहे. नंतर आहे विल, शॉल. विल, शॉल काय दर्शवता जाते? सर्टनिटी म्हणजे निश्चितता. सपोज मी जर म्हटलं आय विल कम तर मी येईलच, नक्की येईल असं. आणि आय कॅन कम म्हणजे मी येऊ शकतो, है ना. त्याच्यानंतर पाहू शुड. शुड म्हणजे ऍडवाइस आणि सजेशन, सल्ला. याच्याने काय दिलं जाते? बा सल्ला आणि उपदेश. ऍडवाइस, सजेशन. वुड आणि यूज टू याच्यामध्ये काय? भूतकाळातील सवय. हॅबिट म्हणजे सवय. हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट भूतकाळातील सवय आणि दर्शवल्या जाते. नीड म्हणजे गरज, नेसेसिटी, आवश्यकता. आणि डेअर म्हणजे काय होते? धैर्य, हॅव द करेज. ओके, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, त्यावरून तुम्हाला याचा अर्थ अजून जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळेल. ओके ओके, आता लक्ष द्या. इथे सगळ्यांमध्ये ही, कॅन, इट या सगळ्यांमध्ये फक्त मॉडेल ऑक्झिलरी काय होतं? चेंज होतं. इथे इट आलं, मे आलं, मस्ट, शुड, यूज टू, विल. आता आपण यांचे अर्थ पाहू याच्यानुसार. ठीक आहे. ही कॅन ईट अ मँगो म्हणजे तो मँगो खाऊ शकतो, क्षमता आहे त्याच्यात मँगो खाण्याची. ही मे ईट अ मँगो, त्याच्यामध्ये मँगो खाण्याची शक्यता आहे पण थोडी कमी शक्यता आहे. ही मस्ट ईट अ मँगो, तो मँगो खातोच असा याचा अर्थ होईल. ही शुड ईट अ मँगो, इथे काय होणार? त्याने मँगो खायला पाहिजे, म्हणजे माझा सल्ला, ऍडवाइस आहे की त्याने मँगो खायला पाहिजे, है ना. ऍडवाइस, सजेशन, खा किंवा नको खाऊ त्याची इच्छा. सपोज मी असं म्हटलं ही यूज टू ईट मँगो म्हणजे तो मँगो खात होता तो मँगो, है ना. भूतकाळातली सवय, भूतकाळातील सवय. आणि हे म्हटलं ही विल ईट अ मँगो म्हणजे तो मँगो खाईलच, म्हणजे खाईल म्हणजे भविष्यात. ठीक आहे, एक सर्वसाधारण सत्य, तो मँगो खाईल. ही विल ईट अ मँगो. आणि ही माइट ईट अ मँगो, इथे सुद्धा काय बा? कमी शक्यता. इथे सुद्धा काय शक्यता? ही माइट ईट अ मँगो. हे माइट, मे हे थोडं कधी कधी यांचा अर्थ थोडाफार जवळपास कधी कधी सारखा येऊ शकतो, पण या माइटचा मेचा जो उपयोग आहे तो परमिशन साठी येऊ शकतो. जसं आपण हे वाक्य असं म्हणू शकतो, मे ही ईट अ मँगो, त्याला मँगो खाण्याची परमिशन आहे, तो मँगो खाऊ शकतो, असा याचा इथे अर्थ होणार. शक्यतोवर आपण असा याचा इथे उपयोग करतो. चला तर मग आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल पाहू. ऍक्च्युअली 12वीच्या एक्झाम मध्ये यावर कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन येते ते आपण पाहूया. चला आता हे यू शुड डू व्हॉट युअर टीचर टेल्स यू डू. रिप्लेस द मॉडेल ऑक्झिलरी शोविंग ॲबिलिटी. आता यामध्ये आपल्याला काय करावं लागत आहे? इथे त्यांनी म्हटलंय ॲबिलिटी. इथे आम्हाला 2 रूल फॉलो करायचे. आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना 2च रूल अप्लाय करायचे, 2च आपल्याला रूल्स फॉलो करायचे. फर्स्ट रूल काय? रिमूव्ह द हेल्पिंग वर्ब. आपल्याला रिमूव्ह करायचं आहे हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल ऑक्झिलरी. हेल्पिंग वर्ब आम्हाला माहितच आहे, मिजार, वॉज, वेर. किंवा मॉडेल ऑक्झिलरी आम्हाला रिमूव्ह करायचं आहे आणि त्याच्याऐवजी आम्हाला दुसरी मॉडेल ऑक्झिलरी यूज करायची ऍज पर दी इन्स्ट्रक्शन. दिलेल्या इन्स्ट्रक्शन नुसार आम्हाला मॉडेल ऑक्झिलरी यूज करायची आहे. तर आज चला पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल, यू शुड डू व्हॉट युअर टीचर्स टेल्स अस डू. सगळ्यात आधी आम्हाला फर्स्ट स्टेप करायचे रिमूव्ह
वर्क किंवा हेल्पिंग वर्क किंवा मॉड्यूल ऑक्झिलरी. तर यामध्ये कुठे आहे मॉड्यूल ऑक्झिलरी? पाहून घ्या, हे शूड काय मॉड्यूल ऑक्झिलरी. हे आम्हाला रिमूव्ह करायचं आहे आणि याच्याऐवजी आम्हाला कोणची मॉड्यूल ऑक्झिलरी यूज करायची आहे? रिप्लेस दी मॉड्यूल ऑक्झिलरी. रिप्लेस म्हणजे काय होते? री म्हणजे पुन्हा, प्लेस म्हणजे पुन्हा तिला काय करा, तिची जागा चेंज करा. कोणाची? द मॉड्यूल ऑक्झिलरीची. शोविंग जे की आम्हाला काय दाखवेल बा? शोविंग जे आम्हाला काय दाखवेल? ॲबिलिटी. काय दाखवेल ती आम्हाला? ॲबिलिटी. मग ॲबिलिटीसाठी इथे कोणची मॉड्यूल ऑक्झिलरी आहे पहा इथे? कॅन. कोणची मॉड्यूल ऑक्झिलरी आहे याच्यासाठी? इथे कॅन. तर आम्हाला काय यूज करावं लागेल? कॅन. तर फक्त या शूडच्या ऐवजी आम्हाला काय यूज करायचं? कॅन. यू कॅन डू व्हॉट युअर टीचर्स टेल्स अस टू डू. तर इथे फक्त आम्हाला काय यूज करायचं आहे? कॅन. तर चेंज कुठे झाला? फक्त या शूडच्या ऐवजी आम्ही कॅन यूज केला. लक्षात आलं तुमच्या? तर आपण इथे केलं काय? या शूड पहिले सगळ्यात आधी आम्ही रिमूव्ह केलं हेल्पिंग वर्क किंवा मॉड्यूल ऑक्झिलरी रिमूव्ह केलं, शूड रिमूव्ह केलं आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलं आम्हाला अशी मॉड्यूल ऑक्झिलरी यूज करायची आहे. रिप्लेस द मॉड्यूल ऑक्झिलरी जी की आम्हाला काय शो करेल? ॲबिलिटी. मग ॲबिलिटी आम्हाला काय दाखवते बा? ॲबिलिटी कोणता शब्द दाखवते? कॅन ही मॉड्यूल ऑक्झिलरी आम्हाला दाखवते ॲबिलिटी, क्षमता. सो आम्ही ही शूड काढून फक्त काय यूज करू? कॅन. तर आमचा आन्सर झालं यू कॅन डू व्हॉट युअर टीचर टेल्स अस टू डू. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल, दे नीड टू बी प्रोटेक्टेड. रिराईट. पुन्हा लिहायचं आम्हाला युझिंग मॉड्यूल ऑक्झिलरी. मॉड्यूल ऑक्झिलरीचा उपयोग करून शोईंग. तिथे आम्हाला काय दिसायला हवं बा? पॉसिबिलिटी. आणि मग पॉसिबिलिटीसाठी कोणचं आहे? पॉसिबिलिटीसाठी काय आहे? मे. तर आम्हाला इथे काय यूज करायचं आहे? मे. तर सगळ्यात पहिली स्टेप राहणार आम्हाला इथं मॉड्यूल ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्क काढायचं आहे. तर हे काय मॉड्यूल ऑक्झिलरी? नीड टू. आम्ही काढून घेऊ आणि याच्याऐवजी पॉसिबिलिटीसाठी आम्ही काय यूज करू? मे. म्हणजे या नीड टूच्या ऐवजी काय येणार? मे. दे मे बी प्रोटेक्टेड. आमचा आन्सर काय होऊन जाणार? दे मे बी प्रोटेक्टेड. कोणता शब्द येणार? हा मे. दे मे. असं का? कारण की आम्हाला काय त्यांनी म्हटलंय? पॉसिबिलिटी. तर आमचा आन्सर होऊन जाणार दे मे बी प्रोटेक्टेड. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. ओके, पुढचे दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करू. यू मे डू जस्ट ॲज यू लाईक. रिराईट. री म्हणजे पुन्हा, राईट म्हणजे लिहा, युझिंग म्हणजे वापरून. काय वापरून? मॉड्यूल ऑक्झिलरी. मॉड्यूल ऑक्झिलरी वापरून तुम्हाला पुन्हा वाक्य लिहायचं आहे. कोणची मॉड्यूल ऑक्झिलरी? जे की तुम्हाला शो करेल, दाखवेल. शोविंग कंपल्शन. काय दाखवेल तुम्हाला? कंपल्शन. आणि कंपल्शन साठी आम्ही काय यूज करतो? कंपल्शन, ऑब्लिगेशन, मॉरल ड्युटी या सगळ्यांसाठी आम्ही काय यूज करतो? मस्ट. तर आम्ही इथे काय यूज करू? मस्ट किंवा आउट टू. तर आम्ही इथे सगळ्यात आधी मस्टच आपण यूज करू. तर आता इथे सगळ्यात आधी आम्हाला दोन, फर्स्ट रूल काय म्हणतो बा? रिमूव्ह हेल्पिंग वर्क किंवा मॉड्यूल ऑक्झिलरी. तर इथे पाहून घ्या, ही मॉड्यूल ऑक्झिलरी आहे, आम्ही ही रिमूव्ह करून टाकू आणि याऐवजी फक्त आम्ही काय यूज करू? कंपल्शन वाला शब्द म्हणजे मस्ट आम्ही यूज करू. तर आमचा आन्सर काय होऊन जाणार? यू मस्ट डू जस्ट ॲज यू लाईक. आमचा आन्सर होऊन जाणार फक्त मे. मेच्या ऐवजी आम्ही कोणता शब्द घेऊ? मस्ट. ओके, नेक्स्ट पाहू. रिप्लेस द मॉड्यूल ऑक्झिलरी शोइंग ॲडवाइस. आम्हाला काय? ॲडवाइस दाखवणारी मॉड्यूल ऑक्झिलरी आम्हाला यूज करायची. आणि ॲडवाइस कुठे यूज करतो आपण? ॲडवाइस किंवा सजेशन साठी आम्ही कोणता शब्द यूज करतो? शूड. ॲडवाइस आणि सजेशन साठी शूड. तर सगळ्यात आधी आम्ही काय म्हणू? रिमूव्ह हेल्पिंग वर्क किंवा मॉड्यूल. सगळ्यात आधी आम्हाला रिमूव्ह करावं लागेल आणि पहिल्यांदा रिमूव्ह करावं लागेल आणि नंतर आम्हाला यूज करावं लागेल. चला, तर पीपल विथ इंटेलेक्च्युअल इंटरेस्ट आम्ही काय रिमूव्ह करू? हेल्पिंग वर्क. टू बीचं रूप म्हणा, हेल्पिंग वर्क म्हणा किंवा मॉड्यूल ऑक्झिलरी म्हणा, हे आम्ही विल काय करू? रिमूव्ह करू. बाकी आम्हाला वाक्य किती लहान राहू द्या, मोठं राहू द्या, आपल्याला काही त्याच्याशी घेणे देणे नाही राहणार. या विलच्या ऐवजी आम्हाला कोणता शब्द यूज करायचा? ॲडवाइस. म्हणजे कोणचा? ॲडवाइस म्हणजे आम्हाला इथे काय यूज करायचं आहे? शूड. आम्हाला इथे काय यूज करावं लागेल? शूड. तर या विलच्या ऐवजी फक्त आम्हाला शब्द घ्यायचा आहे शूड. तर आमचा आन्सर होऊन जाणार पीपल विल इंटेलेक्च्युअल इंटरेस्ट शूड डू वेल इन ऑक्युपेशन डिलिंग विथ डील, रूल्स, रेग्युलेशन, फॅक्ट्स अँड फिगर्स. तर आपला आन्सर काय होऊन जाणार? फक्त विलच्या ऐवजी शूड. चला, हा झाला टाईप 1 की यामध्ये या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाते की ते आपल्याला रिप्लेस करावं लागते.
एक दुसरा पण प्रकार आहे, तो सुद्धा आपण पाहू. टाईप सेकंड. आता इथे टाईप 2 आहे. इथे दोन प्रकारचे आम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, दोन प्रकारचे. तर फर्स्ट प्रकारचा क्वेश्चन आपण पाहिला. आता सेकंड प्रकारचा क्वेश्चन काय, व्हॉट डज द अंडरलाईन वर्ड डिनोट, म्हणजे या ज्या वर्डला अंडरलाईन केलेला आहे, हा अंडरलाईन केलेला शब्द काय आम्हाला दाखवत आहे. तर आम्हाला याचा आन्सर सगळ्यात आधी हा अंडरलाईन केलेला शब्द आम्हाला काय दाखवत आहे, कॅन आम्हाला दिसला, तर कॅन वरून आम्हाला काय दिसणार, ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी. तर आम्ही याचं आन्सर काय लिहिणार, तर आपला आन्सर काय होऊन जाणार. इथे आम्हाला त्यांनी विचारला व्हॉट डज द अंडरलाईन वर्ड डिनोट, अंडरलाईन केलेला शब्द आम्हाला काय डिनोट म्हणजे दाखवत आहे, दर्शवत आहे. तर आमचा आन्सर काय होऊन जाणार, द अंडरलाईन. सगळ्यात आधी आम्ही काय लिहू, द अंडरलाईन वर्ड इज अ मॉड्यूल ऑक्झिलरी विच शोज म्हणजेच तेच दाखवत आहे. कॅन काय दाखवत आहे, विच शोज ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी. तर आम्ही इथे शब्द काय लिहू, ॲबिलिटी. द अंडरलाईन वर्ड इज अ मॉड्यूल ऑक्झिलरी विच शोज ॲबिलिटी. ओके, तर तुमच्या आलं लक्षात किती सोपी आहे सेकंड टाईप सुद्धा. फक्त आम्हाला काय, आमचे प्रत्येक याच्यात आमचे वाक्य कॉमनच राहणार, द अंडरलाईन वर्ड इज अ मॉडल ऑक्झिलरी विच शोज, फक्त इथे कधी ॲबिलिटी. आता इथे कॅन आहे, कॅन आम्हाला काय दाखवतो, ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी. तर आम्ही इथे काय लिहू, ॲबिलिटी, किंवा आपण असे लिहू शकतो ॲबिलिटी अँड कॅपॅसिटी. ओके, इथे जर सपोज विल राहिला असता तर आम्ही काय लिहिलं असतं, द अंडरलाईन वर्ड इज अ मॉड्यूल ऑक्झिलरी विच शोज. विल आम्हाला काय दाखवतो, सर्टनिटी. तर आम्ही म्हटलं असतं द अंडरलाईन वर्ड इज अ मॉड्यूल ऑक्झिलरी विच शोज सर्टनिटी. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूच, अजून तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. ओके, चला नेक्स्ट पाहू. इथे कशाखाली अंडरलाईन आहे, माईट खाली. आणि माईट हा शब्द आम्हाला काय दर्शवत आहे, लेस पॉसिबिलिटी. तर आमचा आन्सर काय होऊन जाणार, द अंडरलाईन वर्ड इज ए मॉड्यूल ऑक्झिलरी विच शोज. अंडरलाईन केलेला वर्ड आम्हाला काय शोज करत आहे, माईट म्हणजे लेस पॉसिबिलिटी. तर इथे कोणता शब्द येणार, लेस पॉसिबिलिटी. द अंडरलाईन वर्ड इज ए मॉड्यूल ऑक्झिलरी विच शोज अ लेस पॉसिबिलिटी. ओके, चला नेक्स्ट पाहू. इथे कशा खाली अंडरलाईन आहे, नीड टू. तर अंडरलाईन केलेला वर्ड आम्हाला काय दर्शवत आहे, नीड किंवा नीड टू नेसेसिटी. तर आमचं आन्सर काय होऊन जाणार, द अंडरलाईन वर्ड इज ए मॉड्यूल ऑक्झिलरी विच शोज नेसेसिटी. इथे कोणता शब्द येऊन जाणार, नेसेसिटी. तर या सेकंडचा आन्सर काय होऊन जाणार, द अंडरलाईन वर्ड इज ए मॉड्यूल ऑक्झिलरी विच शोज नेसेसिटी. तर तुम्हाला समजलं असेल. आपण एक थोडे हे वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल पाहून घेऊ, म्हणजे आपलं यावरचे पूर्णच उदाहरण झाल्याचं होऊन जाणार. ठीक आहे. तर इथे आम्हाला काय यूज करायचं आहे, ॲबिलिटी यूज करायचं आहे. सेकंड याच्यात आम्हाला पॉसिबिलिटी यूज करायचं आहे. नंतरच्या याच्यात ऑब्लिगेशन आणि शेवटच्या याच्यात ॲडवाइस. ॲबिलिटी यूज करायचं आहे म्हणजे आम्ही कोणता शब्द यूज करू, कॅन यूज करू. पहिल्या याच्यात कॅन किंवा कुड आम्ही कॅन यूज करू. पॉसिबिलिटी म्हणजे आम्ही कोणता शब्द यूज करू, मे यूज करू दुसऱ्या याच्यात. तिसऱ्या याच्यात ऑब्लिगेशन म्हटलंय, ऑब्लिगेशन म्हणजे आम्ही मस्ट यूज करू. आणि फोर्थ याच्यात म्हटलंय त्यांनी ॲडवाइस म्हणजे आम्ही शूड यूज करू. तर आता हे कशाच्या ऐवजी यूज करायचे आहे, तुम्हाला आतापर्यंत आपल्याला हेच शब्द येत होते आपल्या पुढे, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, आउट टू, विल, शॉल, शूड, वुड, यूज टू, नीड आणि डेअर हे शब्द येत होते. परंतु आता इथे या चारही एक्झाम्पल मध्ये यापैकी कोणते शब्द नाही, तरी तुम्हाला कोणते शब्द दिसत आहे, यापैकी शब्द दिसत आहे. ठीक आहे, हॅव टू, हॅज टू, हॅड टू किंवा विल हॅव टू. तर इथे आम्हाला हे शब्द काढून घ्यायचे आहेत आणि याच्याऐवजी फक्त आम्हाला ब्रॅकेटमध्ये जे म्हटलंय ते शब्द आम्हाला यूज करायचे आहे. तर आपला आन्सर तयार होऊन जाणार. बाकी यामध्ये विशेष काहीच नाही आहे. तर हॅड टूच्या ऐवजी आम्ही इथे काय यूज करू, कॅन, कारण की ॲबिलिटी म्हटलंय. सेकंड पॉसिबिलिटी यूज करायचं, तर हॅड टू काढून आम्ही काय यूज करू, मे. थर्ड याच्यात आम्हाला ऑब्लिगेशन म्हटलंय, तर हॅज टू काढून आम्ही काय यूज करू, ऑब्लिगेशन साठी कोणता शब्द आहे, ऑब्लिगेशन साठी मस्ट, इथे मस्ट यूज करू. आणि शेवटच्या याच्यात ॲडवाइस साठी आम्ही काय यूज करू, इथे यूज करू आम्ही शूड. तर आमचं आन्सर होऊन जाणार चौथ्याचं, आय शुड वर्क ॲज हार्ड ॲज आय कॅन. ओके, समजलं असेल. आता यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू.
हा चार्ट अपडेट आहे, हा चार्ट लिहून घ्या. यामध्ये अजून जास्त आपण काही शब्द ऍड केले आहे ज्यावर की बोर्डच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेले होते. येथे मॉड्यूल ऑक्झिलरी पूर्णतः शिकून झाली आहे. मॉड्यूल ऑक्झिलरीच्या प्रॅक्टिससाठी यूट्यूबवर तुम्ही दुसरा भाग पाहू शकता.